सकाळीच दुकानातून मी आली होती बस स्टॉपला, तर कविताताई निघाली होती तिच्या माहेरी जाण्यासाठी. आता ती तर निघाली होती, पण तिच्यासोबत साक्षी मावशीसुद्धा निघाली होती. आता ह्या दोघी पण निघाल्या, त्याच्यासोबत बाबूसुद्धा. आता मला तर करमणारच नाही. बस जवळपास निघायला आली होती, तरी पण मला बस स्टॉपवरून घरी जायची काही इच्छाच होत नव्हती. मी सारखी बाबूलाच बघत होती, कारण हे माझे रोजचेच पार्टनर आहेत आणि ते गेल्यानंतर मला करमणार नाही. पण असो, ते 2 दिवसांनी रिटर्न येणार आहेत आणि त्यांना घेण्यासाठी मलाच जावं लागेल वाघेराला. मंडळी घरी आली, दिवाबत्ती वगैरे केली. थोड्या वेळाने नाश्ता वगैरे करून मी पोहोचली होती गांधी चौकामध्ये. आता इथे मला थोड्याशा भाज्या दिसल्या, म्हणून मी इथे थांबली होती. भाजी वगैरे घेतली. गांधी चौकामध्ये या टायमाला खूप सुंदर सुंदर अशा गावठी भाज्या येतात. बस स्टॉपला आली, मस्त थंडगार असं नारळ पाणी पिलं. आता ध्रुवी आहे सोबत, मग ती मला 5-50चा एक्स्ट्रा फटका फाडणारच. मग काय, तिने बाजूलाच अंकलकडे चप्पल घेऊन मागितली. तिला चप्पल वगैरे घेऊन दिली बस स्टॉपला. ध्रुवीला एवढ्या चप्पल असून सुद्धा तिला एक्स्ट्रा चप्पल पाहिजे. ध्रुवीला घरी सोडलं. त्याच्यानंतर केतन आणि मी आलो होतो जनकल्याण बँकेमध्ये. थोडंसं काम होतं. बँकेमधलं काम निपटून आम्ही परत आलो होतो किचनसाठी, कडप्पे बघण्यासाठी. कडप्पे वगैरे आम्ही फायनल केले. इथे आम्ही बिलिंग वगैरे केलं. मग इकडनं मी पोहोचली होती विकास बँकेमध्ये. आणि ही माझी मैत्रीण आहे. हिच्याशी इथे आल्यानंतर थोडा वेळ का होईना पण खूप मस्त वाटतं मला बोलून. मग इथून थोडा टाईमपास झाला. मग दुकानावर पोहोचली आणि हे दादा मला भेटण्यासाठी विक्रमगडमधून आले होते त्यांची फॅमिली घेऊन. मग त्यांना मी हॅलो हाय बाय केलं. रस्त्यामध्ये माझा सर्वात मोठा मला फॉलोअर्स भेटला. आता हा तर मला नेहमी भेटतो आणि त्याचा मी व्हिडिओसुद्धा काढते. पण काय होतं, व्हिडिओ काढून कधी कधी मी अपलोड करत नाही. पण ह्या वेळेस त्याला मी सांगितलं की तुझा व्हिडिओ नक्की मी टाकेन असं. ध्रुवीला छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणून आम्ही नौपाड्यामध्ये आलो. इथं तिने खूप सारे क्लिप्स वगैरे घेतले. घरी आलो, रात्रीचं जेवण केलं. तर मंडळी असा होता माझा आजचा सिम्पलचा दिवस. तर कसा वाटला, लाईक शेअर